नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत. खूप साऱ्या लेयर्स आणि खुसखुशीत असलेली ही बट्टी पटकन बनवून तयार होते. घरातीलच गव्हाच्या पिठापासून ही बट्टी आपण बनवणार आहोत. तर चला या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी घेतलेलं आहे 3 ग्लास गव्हाचं पीठ. हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे ज्याच्या आपण पोळ्या बनवतो. आता याच्यामध्ये पाऊण ग्लास आपल्याला रवा टाकायचा आहे. बारीक मोठा कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता. कुठल्याही एका भांड्याने आपल्याला पिठाचं माप करायचं आहे. 3 ग्लास किंवा 3 भांडी जर पीठ असेल तर त्याच्यासाठी पाऊण भांडं आपल्याला रवा घ्यायचा आहे. थोडं फार प्रमाण इकडं तिकडं झालं तरी काही फरक पडत नाही. आता 1 चमचा याच्यामध्ये बडीशोप टाकायची आहे. 1 चमचाभर ओवा असा हातावरती चोळून टाकायचा आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे. हळदीमुळे छान असा कलर बट्टीला येतो. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी 1 चमचा भरून मीठ याच्यामध्ये टाकत आहे. मीठ प्रमाणात असेल म्हणजे बट्टी खायला चवदार लागते. आता याच्यामध्ये पाव वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे. तर हे तेल आपल्याला गरम वगैरे करायचं नाही. नॉर्मल तेल आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. आता तेल आणि सर्व साहित्य पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान सर्व पीठ हातावरती असं चोळून आपल्याला हे मिक्स करायचं आहे. म्हणजे सर्व पिठामध्ये मीठ हळद व्यवस्थित मिक्स होतं आणि तेलसुद्धा पिठाला व्यवस्थित लागल्या जातं. चिमूटभर खायचा सोडा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. सोडा टाकताना काळजी घ्यायची. फक्त चिमूटभर सोडा आपण एवढ्या पिठासाठी वापरत आहोत. सोडा जर जास्त झाला तर बट्टी तेलकट होते. तर आता सर्व पीठ छान असं मी मिक्स करून घेत आहे. दोन्ही हातावरती चोळूनसुद्धा आपण याला मिक्स करू शकतो म्हणजे पटकन असं मिक्स होतं. तर पहा अशा पद्धतीने आणि सर्व साहित्य तेल आता या पिठामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊयात. तर याच्यामध्ये पाणी टाकत आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पहा आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच पीठ मी ते मळून घेतलेलं आहे. खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता याचे छोटे असे पोळीच्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे आणि पोळी पाटावर याची छोटीशी एक पोळी आपण बनवून घेऊयात. तर बऱ्याच ठिकाणी फक्त गोळे शिजून सुद्धा बट्टी बनवली जाते, पण लेयर्स येण्यासाठी आपण ही पद्धत वापरत आहोत. आता थोडंसं तेल आपल्याला या छोट्या पोळीला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आणि आपण घडीची चपाती जशी बनवतो तशी आपल्याला याची घडी करून घ्यायची आहे. तर पहा आता अर्ध्या ह्याच्यामध्ये मुडपवल्यानंतर वापस हिला आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे आणि आपण घडीची पोळी जशी करतो अगदी तसंच मी याला बनवून घेतलं आहे. आता याला आपल्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या लेयर्स पडतात आणि बट्टी आतपर्यंत मस्त हलकी फुलकी होते. तर पहा मी फक्त याला आता असा हलकासा गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर सेम पद्धतीने आपल्याला याचे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि गोळे बनवून झाल्यानंतर त्याला घडीच्या पोळीसारखं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर खूप पटकन हे बनवून तयार होतात. मस्त असं सिंपल आहे. फक्त घडीची पोळी आपण जसं करतो तसं याला दुमडून आपल्याला करून घ्यायचं आहे. थोडेसे याला आपण चप्पट असे गोळे बनवून घेऊयात म्हणजे जेव्हा आपण बट्टी कापतो तेव्हा ते छान अशा आकारामध्ये येतात. तर सर्व गोळे मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपल्याला साधारण 1.5 तांब्या पाणी उकळत ठेवायचे. पाणी उकळल्यानंतर हे तयार केलेले गोळे आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात. सर्व गोळे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचेत. पाणी चांगलं उकळल्यानंतरच हे गोळे पाण्यात टाकायचे म्हणजे ते चिटकत नाहीत.
आणि 10 मिनटे व्यवस्थित असे मीडियम गॅसवरती झाकण ठेवून या बट्ट्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. 10 मिनटामध्ये व्यवस्थित अशा या बट्ट्या शिजल्या गेलेल्या आहेत आणि एका ताटामध्ये चमच्याच्या मदतीने बट्ट्या काढून घ्यायच्या. एक बट्टीचे 4 भाग आपल्याला करून घ्यायचे. चाकूने त्याला कापून घ्यायच्या. मीडियम टेम्परेचरवरती तेल गरम करून घ्यायचं आणि 7 ते 8 बट्ट्या एक वेळेस तेलामध्ये तळून घ्यायच्या. मीडियम गॅसवरती छान सोनेरी रंगावरती या बट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ मला शूट करता आला नाही. तर छान असं आता याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात. जितक्या या लालसर होतील तितक्या छान क्रिस्पी होतात आणि जर तुम्हाला थोड्याशा मऊ पाहिजे असतील तर तुम्ही याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ शकता. तर पहा, खूप साऱ्या लेयर्स आणि मस्त अशी वरतून खुसखुशीत आणि आतून मऊ अशी ही बट्टी बनवून तयार होते. अजिबात चिकट होत नाही आणि खाताना सुद्धा तोंडामध्ये चिटकत नाही. छान रवाळ असं टेक्स्चर तिला येतं. तर मस्त अशी ही बट्टी बनवून तयार झालेली आहे. भाजी पोळी खाऊन कंटाळा आला आणि घरातीलच साहित्यापासून काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय तर ही रेसिपी नक्की बनवून बघा. खूप सोपी आहे, पटकन बनवून तयार होते. रोजच्या भाजी पोळीच्या स्वयंपाकापेक्षा हा पदार्थ पटकन बनतो. याच्यासोबत मस्त असं तुरीच्या डाळीचं फोडणीचं वरण किंवा मग फिक्कं वरण आणि वांग्याची भाजी खायला खूप छान लागते. तर या पद्धतीने बट्टी नक्की बनवून बघा. पटकन अशी बनवून तयार होते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.